नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे येथील मुळशी येथे वैष्णवी हगवणे हिने हुंड्यापायी जीवन संपवल्याची घटना घडल्यानंतर आता मराठा समाजानं विवाह आचारसंहिता तयार केली आहे। यापुढे मराठा समाजामध्ये हुंडा घेणाऱ्या कुटुंबाशी कुठलेही रोटीबेटी व्यवहार करणार नसल्याचे यामध्ये म्हटले आहे। मराठा समाज जागा हो, मुलीच्या रक्षणाचा धागा हो, आपली लेक आपली लढाई अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये श्रीकांत शिरोळे, भानुप्रताप बर्गे, श्रीमंत कोकाटे यांनी काही भूमिका मांडल्या। तर पुण्यामध्ये मराठा समाजाची ही बैठक नुकतीच पार पडली। पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर मराठा समाज बैठक पुण्यातील सेंट्रल पार्क हॉटेल येथे भरवण्यात आली होती। मराठा समाजाने विवाह सोहळ्यासंदर्भातील काही प्रमुख आचारसंहिता यावेळी जाहीर केल्यात। मराठा समाजातील धुरीणांनी यावेळी हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही असा दंड घालून दिलाय। या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी समाज रोटीबेटी व्यवहार करणार नाही, तसेच ते कुटुंब मराठा समाजातून बहिष्कृत केलं जाईल असं देखील यावेळी सांगण्यात आलं। ज्या महिलेचा सासरच्यांकडनं छळ होत असेल त्यावेळी तिचे माहेरचे लोक ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहतील। कोणत्याही प्रकारचं उंगळवानं प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे अगदी साधे पद्धतीनं आणि वेळेवर केले जातील। तसेच मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केलं जाणार नाही। जावई मान आदी वगैरे मान कौटुंबिक स्वरूपामध्ये केले जातील। यापुढे मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल असंही यावेळी ठरवण्यात आलं। विवाह सोहळ्यामध्ये एकच व्यक्ती आशीर्वादाच्या स्वरूपातील भाषण देईल। विवाह सोहळा हा कमीत कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल। विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून मुलगी आणि मुलाच्या नावे FD केली जाईल, तसेच काही रक्कम ही गरजवंतांना मदत स्वरूपामध्ये दिली जाईल। वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि त्यावरील बीभत्स नृत्य ही बंद केली जातील। तसेच प्रदूषणयुक्त फटाके वाजवले जाणार नाहीत। यापुढे आता कुठल्याही प्रकारचं प्री वेडिंग शूट हे टाळलं जाईल। विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षानं अर्धा अर्धा करावा असं देखील आता यामध्ये ठरवण्यात आलंय। तर यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आणि नियमावली जारी करण्यात आली आहे, ती देखील पहा। विवाह ठरवताना दोन्ही कुटुंबियांच्या पार्श्वभूमीच्या बाबतीत सखोल माहिती घ्यावी लागणार आहे। तरुण तरुणी यांची बैठक घेऊन चर्चेद्वारे त्याकरता एक आचारसंहिता ठरवली जाईल। महिलांकरता एक बैठक घेऊन चर्चेद्वारे एक आचारसंहिता ठरवली जाईल। प्रतिष्ठेच्या संकल्पना बदलाव्या लागतील, त्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल। पिढ्यानपिढ्यांची मानसिकता बदलण्यास काही कालावधी जाऊ शकतो, याकरता आवश्यक जनजागृती सातत्यानं मराठा समाज करेल। आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा समाजाने गौरव करावा, तसेच समाजातील आदर्श विवाह सोहळ्याचं अनुकरण करण्यात यावं। मुलगा आणि मुलीच्या शिक्षणाला जास्त प्राधान्य द्यावं। येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज आणि इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व नियमावली आणि आचारसंहिता याबाबत चर्चा करून संपूर्ण समाजासाठी त्यांची एक अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न करावे लागतील। यावरील सर्व बाबींमध्ये अंमलात आणण्यासाठी समाजातील काही जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तींची समिती अथवा मंडळ स्थापन केले जाईल। यामध्ये सहभागी कुठलीही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा राजकीय, व्यावसायिक, सामाजिक आदींचा गैरफायदा घेण्यात येणाऱ्या मानसिकतेची नसावी याची पूर्ण खात्री केली जाईल। तर मग अशा पद्धतीने गावागावामध्ये समिती नेमून काही अनुचित प्रकार होत असल्यास त्यामध्ये मध्यस्थी करून त्यांना रोखावं, अशा पद्धतीची आता एक नियमावली मराठा समाजाने तयार केलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मराठा समाजाने ही नियमावली तयार केलेली आहे। तर मग आता हुंडा देणं, हुंडा घेणं हे कायद्याने तर बंदच आहे, परंतु आता ते मनानं देखील बंद करण्याची गरज आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।